वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। राज ठाकरेंचं आगमन तिथं झालंय या शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात। शेकापचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरेंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले। राज ठाकरे तिथं पोहोचलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे या कार्यक्रमात सर्व दिग्गजांची मनोगत ऐकायला मिळतील आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगळी समीकरणं काही रायगड जिल्ह्याला मिळतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे। आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित आहेत। स्वतः जयंत पाटील आणि नेत्याचे विचार ऐकण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील निमंत्रित करण्यात आले। पक्षाच्या वर्धापन दिनी आपण सारे जण उत्सुक आहात। तर तो मराठी मनाचा मानबिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं मंचावर आगमन होऊन ते विराजमान झालेले आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण राजसाहेबांचं स्वागत करूया। आणि यानंतर मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनंती करेन की आपलं अर्धवट राहिलेलं मनोगत या ठिकाणी आपण पूर्ण करावं। मंचाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे। महाविकास आघाडीचा हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। कुणी या ठिकाणी गोंधळ करू नये, शांततेत हा वर्धापन दिनाचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे। राज ठाकरे साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे। ज्यांना जागा नाही त्यांनी इथं समोर बसून घ्या।